सांगलीवाडीमध्ये भाजपचा पराभव करत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे नगरसेवक अभिजित कोळी निवडून आले, त्यांनी संपूर्ण पॅनल निवडून आले, ते आता नवीन आंदोलनाला सुरुवात करत आहेत सांगलीवाडीतून. ते नेमकं आंदोलन काय आपण जाणून घेऊया. कोणत्या आंदोलनाची सुरुवात तुम्ही आता करत आहात? हा कोणता माझा राजकीय आमचा स्टंट नाहीये किंवा आम्ही नगरसेवक म्हणून कोणतं आंदोलन असं उभा करत नाही. हा लोकांचा आवाज आहे म्हणून हे आम्ही आंदोलन करतोय. सांगली शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झालेली आहे. प्रत्येक 10-15 दिवसाला लहान मुलांच्यावर असेल, ज्येष्ठ लोकांच्यावर असेल, बाकीच्या लोकांच्यावर असेल, भटक्या कुत्र्यांचा हल्ला होत आहे. तर प्रशासन पूर्णपणे झोपलेलं आहे आणि प्रशासनाला जाग करण्यासाठी आम्ही हे आंदोलन उभा करत आहे. येणाऱ्या 15 दिवसात जर प्रशासनाने याची दखल नाही घेतली तर सांगली शहरातील भटकी कुत्रे आम्ही गोळा करू आणि महापालिका प्रशासनाच्या आवारात महापालिकेच्या इमारतीत नेऊन सोडू. त्यानंतर पण प्रशासनाला जर जाग येत नसेल तर आम्ही याचिका कोर्टात दाखल करू त्या संबंधित अधिकाऱ्यांच्यावर. सर्व पक्षीय आंदोलन उभा करणार आहे का काय करणार आहे पुढे? आम्ही हा कुठल्याही पक्षाच्या माध्यमातून हे आंदोलन उभा करत नाही. आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेबांच्या ह्याच्यात काम करतो पक्षात आणि मी आज आंदोलन चालू करतोय. येणाऱ्या काळात सर्व पक्षीय नगरसेवक आम्ही एकत्र करू आणि प्रशासन जर जागा होत नसेल तर सगळे मिळून आम्ही आंदोलन लोकांसाठी उभा करू. आपल्यासोबत अश्विनी कदम आहेत, नगरसेविका आहेत, या प्रभागातून आलेले. मला सांगा, कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजेत? तुम्ही आंदोलन करतात याच्यासाठी ना आपण कुत्र्यांची नसबंदी मोठ्या प्रमाणात एकाच वेळी राबवली पाहिजे, जेणेकरून बाबा तुम्ही एक 8 कुत्र्यांची नसबंदी कराल पण पुढे परत 100ची पैदास होते. असं करून काही उपयोग होत नाही. ॲट अ टाइम एकाच टायमाला मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची नसबंदी राबवली पाहिजे. त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे तो थांबला पाहिजे. जसं की कान कट केलं म्हणजे कुत्र्याची नसबंदी झाली असं नाही. त्याच्यासाठी त्याला टॅग पाहिजे, त्या कुत्र्याचा नंबर पाहिजे, तो कोणत्या साली केला तो त्याच्यावर नमूद असला पाहिजे, जेणेकरून तेच कुत्री जे रिपीट दाखवतात की यांची नसबंदी केली, हा भ्रष्टाचार थांबेल आणि निधी नको तिथे वाया जाणार नाही, योग्य तो वापर होईल. त्यासाठी काय आंदोलन काय असणार आहे भविष्यात तुमचं? हा कसं आहे, हा प्रत्येकाने जाणून घेतला पाहिजे की हा वैयक्तिक विषय नाही, हा पूर्ण महापालिकेचा विषय आहे, प्रत्येक सांगलीकरांचा विषय आहे. आणि याच्यासाठी प्रत्येकाने जर अधिकाऱ्यांनी याच्यावर दाद नाही दिली तर आम्ही त्यांच्यावरती 15 दिवसांनी आंदोलन करू तिथे महापालिकेत सर्व कुत्री सोडून. आणि जर त्यांनी त्याच्यावर अंमलबजावणी नाही केली तर आम्ही जनहित याचिका दाखल करू. नक्कीच आपण पाहू शकता, हा प्रश्न संपूर्ण महापालिकेमध्ये आहे. या मोकाट झालेल्या कुत्र्यांनी लहान मुलांचा चावा घेतलेला आहे. मिरजेमध्ये एका लहान बालिकेचा जीव सुद्धा गेलेला आहे. त्याचबरोबर अनेक युवकांना, शाळेला जाणाऱ्या लहान मुलांना सुद्धा या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवप्रतिष्ठानचे जे संस्थापक आहेत संभाजीराव भिडे गुरुजी, यांना सुद्धा या कुत्र्यांनी चावा घेतला होता. कारवाईचा फार्स दाखवला जातोय, मात्र पुढं त्याचं काही होत नाही. त्यामुळं या सांगली महापालिका परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळंच हे निवडून आलेले नवीन नगरसेवक यांनी आता नव्यानं या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. महापालिका प्रशासनानं येणाऱ्या 15 दिवसात जर या कुत्र्यांच्या संदर्भात भटक्या जर उपाययोजना नाही केल्या तर महापालिका परिसरातली सर्व कुत्री गोळा करून महापालिका प्रशासनात आणि आयुक्तांच्या केबिनला असेल, महापालिका परिसरात असेल, या ठिकाणी सोडण्याचा इशारा यांनी थेट दिलेला आहे. आणि त्यावर सुद्धा महापालिका प्रशासनानं जर याची योग्य दखल नाही घेतली तर जनहित याचिका सुद्धा सर्व पक्षीय नगरसेवकांना एकत्र करून दाखल करणार असल्याचं अभिजित कोळी यांनी आणि कदम मॅडम यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.